या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूबच्या वतीने सन्माननीय विलास कथोरे सर पैलवान आणि या 2004 आणि 5 चे दादोजी कोंड पुरस्कार विजेते आणि या संपूर्ण महाराष्ट्रातील चालता बोलता सायन्सचा ग्रंथ म्हटला कुस्ती क्षेत्रातल्या चालत्या बोलता सायन्स तंत्र असे जरी म्हटलं तरी हरकत नाही। ज्यांचा संशोधनशील असा त्यांचा एक विचार आहे। ते जवळजवळ 17 ते 18 देशामध्ये त्यांनी त्या व्हिजिट्स केलेल्या आहेत। अनेक स्पर्धेमध्ये कुस्तीच्या आखाड्यामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे। पंच म्हणून आणि तांत्रिक मार्गदर्शक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला ते परिचित आहे। आशिया खंडात त्यांचं निश्चित नाव घेतलं जातं आदराने। असे सन्माननीय विलास कथोरे सर यांच्याशी आपण एक विशिष्ट गोष्टीसाठी आपण आलेलो आहोत। जे 1956 सालचे जे मेलबोर्नचे बबन डावखरे सर जे ऑलिम्पियन होते, पैलवान बबन डावखरे सरांचा जे कुणालाही माहिती नव्हते, खरं तर देशाने त्यांचं योगदान घेतलेलं होतं। 1956 साली ते ऑलिम्पिक मेलबोर्नला गेले होते, परंतु ते विजनवासात अशा ठिकाणी असताना विलास कथोरे सरांनी त्यांना खरं तर समाजात या ठिकाणी आणून त्या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन सर्वसामान्य खेळाडूंना पैलवानांना मिळावं अशी भव्य दिव्य अशी कर्तृत्व त्यांनी त्या ठिकाणी गाजवलेलं आहे। तर हीच कथा आपण सरांच्या तोंडून या ठिकाणी ऐकत आहोत। नमस्कार सर। नमस्ते सर, डावखरे सरांची जी कथा जी सांगितली तुम्ही, तर त्याचं संपूर्ण या ठिकाणी महाराष्ट्रातील पैलवानांना जे नवजवान आता जे करतायत, जे क्रीडा क्षेत्रामध्ये काम करतात, त्यांना ही तुमची कथा प्रेरणादायी होईल, त्या संदर्भात सांगा ना सर। 1896 साली आधुनिक ऑलिम्पिकची सुरुवात झाली। आधुनिक ऑलिम्पिकची सुरुवात झाल्यानंतर भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं आणि 1948 साली आपल्या भारतीय कुस्ती संघातून केडी उर्फ खाशाबा जाधव यांनी लंडन ऑलिम्पिक येथे भारतीय कुस्ती संघातून सहभाग घेतला। त्यानंतर 1952च्या हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी आपल्या देशाला वैयक्तिक खेळामध्ये सर्वप्रथम कांस्य पदक मिळवून दिलं। त्याच्यानंतर 1956च्या मेलबोर्न ऑलिम्पिकमध्ये पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कैलासवासी बबनराव डावरे हे आपल्या भारतीय कुस्ती संघात खेळत होते। मी ज्यावेळेस कुस्तीचा इतिहास पाहिला त्यावेळेस मला बबनराव डावरे यांचं नाव कळलं की ही व्यक्ती कोण असेल, आपल्याच पुणे जिल्ह्यातील आहे। तर त्या दृष्टीने मी प्रयत्न केला, खेड या ठिकाणी गेलो, त्यांना त्या ठिकाणी भेटलो आणि एकंदरीत त्यांची जी परिस्थिती पाहिली तर खरोखरच एक कुस्तीतला चांगला चमकता तारा हा काही कारणास्तव त्या ठिकाणी गावगाड्यामध्ये अडकून पडलेला होता। आणि मी पाहिलं बबनराव डावरे हे स्वतः चांगले कुस्तीगीर होते, वस्ताद होते आणि गावाचा विकास व्हावा म्हणून ते जवळजवळ 10 ते 15 वर्षे त्या ठिकाणी सरपंच म्हणून आपल्या क्षेत्रामध्ये कार्यरत होते आणि त्याही ठिकाणी ते कुस्तीकडे चांगल्या दृष्टीने पाहत होते। परंतु कुस्ती क्षेत्रापासून बाजूला गेल्यानंतर या गावगाड्यामध्ये ते गुरफटले गेले आणि त्यांना या गावगाड्यातून बाहेर पडता येत नव्हतं। मी त्यांना भेटल्यानंतर नाशिक या ठिकाणी नाशिक महापौर केसरी कुस्ती स्पर्धा त्या ठिकाणी होती, त्या स्पर्धेसाठी मी त्यांना निमंत्रित केलं आणि एक महाराष्ट्राचे कुस्तीगीर परिषदेच्या वतीने आणि बाळासाहेब लांडगे सरांच्या वतीने मी त्यांना निमंत्रण दिलं आणि ते त्या ठिकाणी स्पर्धेला आले। ते ST ने आले आणि ते रात्री त्या हॉटेलमध्ये जवळजवळ 1:30 वाजता त्या ठिकाणी पोहोचले। मी ज्या हॉटेलमध्ये राहत होतो, ज्या रूममध्ये राहत होतो त्या ठिकाणी आले आणि तर त्या ठिकाणी त्यांना कोणी राहायला सुद्धा रूम देत नव्हतं, म्हणजे त्यांना कोणी ओळखतच नव्हतं। त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी माझ्या रूममध्ये मी त्यांना जागा दिली आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन आणि काही गटांचा बक्षीस समारंभ त्या ठिकाणी केला। ती बातमी महाराष्ट्रामध्ये बहुतेक पेपरमध्ये आली आणि ते पेपर त्यांनी वाचल्यानंतर त्यांना एक प्रकारचा आनंद झाला आणि त्या आनंदातून त्यांनी पुनश्च एकदा कुस्ती क्षेत्रात वाहून घेण्याचं महान कार्य सुरू केलं आणि त्याच्यानंतर नागपूर असेल, औरंगाबाद असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी ज्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेमध्ये आम्ही त्यांना आवर्जून त्या ठिकाणी बोलवलं, त्यांचा मानसन्मान त्या ठिकाणी केला आणि 1956चा ऑलिम्पिक वीर हा असा आहे हे या नवोदित कुस्तीगीरांना आम्ही त्या ठिकाणी दाखवून दिलं। त्याच्यानंतर मामासाहेब मोळ यांचं जे कुस्ती नावाने जे कुस्ती केंद्र कात्रज या ठिकाणी, त्या ठिकाणी ते 7-8 वर्ष त्या ठिकाणी नवोदित कुस्तीगीरांना
वस्ताद म्हणून प्रशिक्षण देत होते आणि त्यामुळं कुस्ती क्षेत्रात आल्यामुळं त्यांचं आयुर्मान एक प्रकारे वाढलं आणि नवोदित कुस्तीगीरांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी स्वतःला त्या ठिकाणी वाहून घेतलं. निश्चितच सर, या ठिकाणी तुम्ही जे विजन वासात केलेल्या आणि खरं तर ज्यांना मान आणि सन्मान मिळायला पाहिजे त्यांच्या अनुभवाचा सर्वसामान्य व्यक्तींनी, लोकांनी आणि कुस्ती क्षेत्रातील संघटकांनी या ठिकाणी फायदा घ्यायला पाहिजे. ही अशी ज्योत या ठिकाणी तुमच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाला मिळेल आणि या माध्यमातूनच आपण तुमच्या सहकार्यातून अनेक गोष्टींचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी डावखरे सरांची ही माहिती आपण दिलीत त्याबद्दल NSCC स्पोर्ट्स YouTube चॅनलच्या वतीने आपलं मी आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद सर. थँक्यू.